तळंदगे गावातल्या सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींना माझा नमस्कार। जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सरपंच अविश्वास ठरावाच्या अनुषंगाने सोमवार दिनांक 9 मार्च 2026 रोजी अविश्वास ठरावाबाबतची बैठक, ग्रामसभा आणि मतदान या सोमवारी असणार आहे। तर त्या अनुषंगाने सरपंच म्हणून, एक जबाबदार सरपंच म्हणून मला आपल्या समोर काही मुद्दे ठेवायचे आहेत, आपल्याशी हितगुज करायचा आहे, आपल्याशी संवाद साधायचा आहे। तर त्या अनुषंगाने मी इथे उभा आहे। तर मी मागील 3 वर्षात सन 2023 ते 2025 डिसेंबर पर्यंत ग्रामपंचायत तळंदगेच्या अखत्यारीत माझ्या नेतृत्वाखाली काय काय कामं झाली हे सांगायला मी आज इथे उभा आहे। तर प्रथमतः पहिला मुद्दा, उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून जर आपण जे प्रयत्न आम्ही सुरू केले किंवा रेमंड कंपनी जे आपण बघितलेले, तर रेमंड कंपनीचा आपण साधारण 32.5 लाख रुपये प्रतिवर्ष फाळा गेले 18 वर्ष मिस होत होता। त्यातून आपण बरीचशी शोध मोहीम नंतर घेतली। यासाठी मी स्वतः मुंबई, पुणे आणि कोल्हापूरच्या 3 MIDCचे ऑफिसेस फिरलेलो आहे त्यासाठी, आणि त्यातून आपण 32.5 लाख रुपये प्रतिवर्ष आपण फाळा घेऊ शकलो। आणि आमच्या कार्यकारिणीच्या पहिल्या 2 वर्षातला साधारण 64 ते 65 लाख रुपये फाळा हा रेमंड कंपनीचा आपल्याकडे जमा झाला। रेमंडच्या फाळ्याच्या नंतर आपण छोट्या छोट्या कंपन्याच्या पूर्वी नोंदीच नव्हत्या, काय कारणाने नोंदी नव्हत्या याच्यात मला जायचं नाही, त्या फाळा येत नव्हता तर तो जात कुठे होता त्याबद्दल पण मला काही फारसं बोलायचं नाही। तर तो फाळा आपण आणण्यासाठी साधारण एक 50 भर कंपन्यांच्या आपण नोंदी घेतल्या, आणि एकूण मला सांगायला तुम्हाला आनंद वाटतोय, माझ्या कार्यकारिणीच्या काळात ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात साधारण 1.5 ते 2 कोटी रुपयाची वाढ झालेली आहे। प्रतिवर्ष 1.5 ते 2 कोटी रुपये वाढवणे ही साधी सोपी गोष्ट नाही आहे। आज कोणत्याही निधीतून, कोणत्याही आमदार फंडातून, कोणत्याही खासदार फंडातून किंवा कोणत्याही जिल्हा परिषद सदस्याकडनं तळंदगे गावाला येणाऱ्या वर्षात एका वर्षी 1.5 कोटी कधी मिळणार नाही। पण ग्रामपंचायत स्वतः स्वायत्त झाली, आर्थिक सक्षम झाली, आणि त्याच्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 कोटी रुपये गावाच्या कल्याणासाठी रेग्युलरली वापरता येणार आहे। ही झाली पहिली बाब। दुसरी बाब, रस्त्यांबाबत जर आपण बघायला गेलं तर अंतर्गत बरेचसे रस्ते झालेले आहेत। तर त्याच्यामध्ये 15 वर्षानंतर प्रमुख रस्ता आपला झाला, मुख्य रस्ता 15 वर्षानंतर झाला, तो नाबार्ड आणि FDRच्या योजनेचा रस्ता झाला, तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। त्यानंतर गंगानमाळा, आंबेडकर नगर, गावबाग, माळबाग, महावीर चौक ते कोरेघर, शाहूनगर म्हणजे शाहूनगर आणि बेगर संघाकडे जाणारा रस्ता, मातंग वसाहत मधला अर्धा रस्ता, माणिक कोरेघर ते दळवीशेत हा पाण्याचा रस्ता, आरोग्य केंद्राला जाणारा आपण रस्ता नव्हता तर आपण मधल्या काळात तो रस्ता आपण गायरांमधून आपण कच्चा रस्ता केलेला आहे। वनीकरणाजवळील रस्ते आपण तो मधल्या काळात डांबरी रस्ता पण बनवला। त्यानंतर बिरदेव टेकडीची उंची कमी करून आपण वाहतूक सुद्धा सुलभ केली। गंगानमाळ्याच्या अंतर्गत आपण 2 ते 3 रस्ते झालेले आहेत, आणि रस्ता नोंदवणीत आपण साधारण 24 मध्ये आपण पाणंद रस्त्यांची नोंद करून घेतलेली आहे, बऱ्याचशा नवीन रस्त्यांची।